सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर महाड येथे कोसळले। शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना दुसऱ्या सभेसाठी घेण्यासाठी महाडमध्ये आलेले हेलिकॉप्टर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे। महाडमध्ये काल रात्री महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांची प्रचार सभा आटपून आज सकाळी सुषमा अंधारे या बारामती येथे मेळाव्यासाठी जाणार होत्या। एका खासगी मैदानावर आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास त्यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर 1-2 गिरट्या घालून कोसळले। हे सर्व सुषमा अंधारे यांच्या समोरच घडले। दरम्यान या अपघातामध्ये हेलिकॉप्टरचे पायलट आणि त्यांचा सहकारी हे सुखरूप आहेत, तसेच सुषमा अंधारे याही सुखरूप आहेत। याबाबत सुषमा अंधारे यांच्याशी संपर्क साधला असता हा घातपात होता का असे विचारला असता सध्या तरी मी या विषयावर बोलणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले। महामुंबईसह इलियास ढोकळे, दीपक दपके, सुनील पाटील, महाड। काहीच बोलणं उचित नसेल। मला असं वाटतं की पोलीस त्यांचं काम करतील आणि काय ते सत्य बाहेर येईल। परंतु आत्ता तरी मला असं वाटतं की आम्ही सगळ्यांचे आशीर्वाद आणि सगळ्यांच्या शुभेच्छा ज्या पाठीशी आहेत त्या सगळ्यांचे आभार मानले पाहिजेत की आम्ही सुखरूप आहोत। आणि आम्ही महाड पालिकेकडून आमच्या सगळ्या परवानग्या घेतलेल्या होत्या आणि इथे आम्हाला काही ज्या गोष्टी जाणवायला हव्या होत्या, खरं तर आता सगळीकडे पालिकांवरती प्रशासन आहे, त्यामुळे इथलं जे काम आहे ते त्या लोकप्रतिनिधींनी अर्थात जे काही आमदार असतील किंवा या सगळ्या लोकांनी बघणं गरजेचं आहे। परंतु इथे मार्किंग असेल किंवा काही पाणी मारणं असेल मैदानावर, या सगळ्या गोष्टी दिसल्या नाही आम्हाला। महाडमध्ये एक प्रचार सभा होती। ही प्रचार सभा झाली त्यानंतर आम्ही रात्री उशिरापर्यंत, खरं तर रात्री 1:45 वाजता आमचे जिल्हा प्रमुख नवगुणे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला। हा प्राणघातक हल्ला हा आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्या समर्थकांनी केला आणि त्या सगळ्या गोंधळाची स्थिती होती। त्यानंतर सकाळी मला असं वाटलं की रात्रभर सगळे कार्यकर्ते जागलेले आहेत, पोलीस स्टेशनमध्ये गेले आहेत, त्यामुळे मी सकाळी काही फार कोणाला त्रास द्यायचा नाही असं ठरवलं आणि मी माझी एकटी माझे सहकारी घेऊन हेलिपॅडला आले होते। साधारणतः 8:45चं ते लँडिंग होतं आणि 9 वाजताचं टेक ऑफ होतं, परंतु 9:10 पर्यंत कुठलीही मूवमेंट नाही असं लक्षात आल्यानंतर मी त्या कोऑर्डिनेटरना फोन केला की अजून काहीच मूवमेंट नाही। त्यांनी सांगितलं की एक 10-15 मिनिटामध्ये ते लँडिंग होत आहे। 9:20ला आम्हाला ती मूवमेंट जाणवली। 9:20ला मूवमेंट झाल्यानंतर आम्ही गाडीतनं खाली उतरलो। 3-4 चक्रावर मारल्या गेल्या आणि घिरट्या घालत अजून ते लँड का होत नाही याचा आम्ही विचार करत होतो। इतक्यात अचानक ते असं गोल गोल फिरत खाली आलं। बघता बघता तो धुळीचा लोट आणि मोठा आवाज झाला। काय होतं हे आमच्या काही लक्षात आलं नाही, म्हणजे नेमकं झालंय काय की एवढा धुळीचा लोट आहे। आणि 1-2 मिनिटानंतर माझे ड्रायव्हर मला सांगत होते की ताई हे जे हेलिकॉप्टर आहे हे क्रॅश झालेलं आहे। म्हणून मी धावत हेलिकॉप्टरकडे जायचा प्रयत्न केला तेव्हा माझे सहकारी अडवत होते की ताई काही स्फोट झाला किंवा काही झालं तर आपण जाऊ नये जवळ म्हणून। पण मला जरा कॅप्टनची काळजी वाटत होती की कॅप्टन सुखरूप आहेत की नाही। पण आपल्या सगळ्यांची असीम कृपा आशीर्वाद की कॅप्टन सुखरूप होते, त्यांचे जे असिस्टंट आहेत तेही सुखरूप होते आणि आम्ही सगळे, माझ्यासोबत माझा लहान भाऊ विशाल गुट्टे हा प्रवास करत होता आणि आम्ही